अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमो दत्त दत्त देसी हो दत्तगुज वाहिनीवरून आपण दत्तप्रभू कृपांकित नवनाथ जे आहेत तर त्या नवनाथांच्या कथा गोरक्षिके वगैरे नावाच्या माध्यमातून भावार्थ या स्वरूपामध्ये आपण श्रवण करत आहोत। काय अनमोल असं दिव्य असं चरित्र या शब्दांनी वर्णन करताच येत नाही। मती अगदी कुंठित होते। हे नवनाथांचं चरित्र आहे बाबा हो। आणि त्या नवनाथांनी ठरवलं तर काहीही जीवनामध्ये ते करू शकतात। सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद त्यांना आहे, कारण की खडतर तपश्चर्या त्यांच्याकडे आहे। खडतर तपश्चर्या त्यांच्याकडे आहे। 12 वर्ष तपश्चर्या करायची, गुरूंचा आदेश घ्यायचा आणि जगामध्ये कल्याणासाठी भ्रमंती करायची। जगाच्या कल्याणा संतांची विभूती हे नाथांचं चरित्र राहिलेले आजपर्यंत। प्रत्येक नाथाचे 12 वर्ष तपश्चर्या बद्री केदार हिमालयामध्ये झालेलीच आहे। आणि या तपसाधनेतूनच त्यांच्या अंगामध्ये प्रचंड असं सामर्थ्य शक्ती निर्माण झाली। परंतु या शक्तीचा गर्व नाथ करत नाहीत। हे नाथांचं वैशिष्ट्य। किती मोठा नाथ असला, किती मोठी विद्या जरी असली, किती मोठी मंत्रशक्ती शाब्री विद्या जरी नाथांकडे असली, नाथांच्या शिष्याकडे जरी असली, तरी ते किती गर्व करत नाहीत। फार उदारांत करण्याचे, फार मोठ्या मनाचे, निरहंकारी अशा प्रकारचे नाथ आहेत। तर नाथ काय म्हणतात माहिती का? गर्व नाही करत, मेरी भक्ती गुरु की शक्ती। नाथ नेहमी काय म्हणतात? मेरी भक्ती गुरु की शक्ती। माझं काहीच नाही बाबा, माझी फक्त भक्ती, माझी फक्त निष्ठा आहे माझ्या गुरूंच्या चरणावरती। सगळं काही देणारा दाता माझा गुरु आहे आणि त्याच्यामुळे सर्व काही माझं सामर्थ्य समाजामध्ये सर्वत्र तुम्हाला पाहायला मिळते। मेरी भक्ती, माझी फक्त भक्ती, गुरु की शक्ती, गुरुदेवांची शक्ती आहे। एवढं प्रामाणिक पद्धतीने सोज्वळ प्रांजळ अंतकरणाने आणि कसल्या प्रकारचा अभिमान नाही, गर्व नाही मनामध्ये, गुरुवरती अखंड अशा प्रकारची निष्ठा आहे, त्याला म्हणायचं नाथ। आणि ह्या नाथांनी हिंदू धर्म वाचवला, संतांना जन्माला घातलं। ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत नाथपंथ सर्वत्र भ्रमंती करत होता आणि ज्ञानदेवा सार चोजविले। जे काही गुह्य होतं, जे काही गुप्त होतं, ते ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि बस सर्वत्र मुक्त झालं ते ज्ञान, ते गुह्य, ते गुप्त। आणि अशा पद्धतीने नाथांची परंपरा आहे। अगदी ज्ञानेश्वर माऊली नंतर ज्ञानेश्वर माऊलींचे सुद्धा एक शिष्य होते, त्यांचं नाव आहे सत्यमलनाथ। तुम्हाला कोणी सांगत नाही, कारण की ज्ञानेश्वर माऊलींपासून वारकरी संप्रदाय नव्याने चालू झाला, त्याचा प्रारंभ झाला। त्याच्यामुळे नाथपंथ थोडासा कुठेतरी विस्मरणात गेला। परंतु ज्ञानदेव जे आहेत, त्या ज्ञानदेवांना सुद्धा ज्ञाननाथ म्हटलं जातं। हे बऱ्याच जणांना माहित नाही। नाथपंथीय त्यांना ज्ञाननाथ असं म्हणतात। निवृत्तीनाथ त्यांचे गुरु आहेत। त्यांचे गुरु गहिनीनाथ महाराज आहेत, त्यांचे गुरु गोरक्षनाथ महाराज, आणि त्यांचे गुरु मच्छरनाथ महाराज, आणि त्यांचे गुरु दत्तप्रभू, आणि प्रेरणा भगवान शिवांची। ध्यानात घ्या, असा हा सर्व काही विस्तार आहे। आणि मग या ज्ञानेश्वर माऊली ज्ञाननाथ असं म्हटलं जातं। तर ज्ञानेश्वर माऊली ज्यावेळेस समाधिस्थ होणार होते, तर त्यावेळेस त्यांची जी काही आभूषणं होती नाथ परंपरेची, तर ती सर्व नाथ परंपरेची आभूषणं एका त्यांच्या शिष्याकडे, जो नाथपंथी होता, तर त्या शिष्याकडे ज्ञाननाथांनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली। आणि त्या नाथाचं नाव होतं सत्यमलनाथ। काय नाव होतं? सत्यमलनाथ अशा प्रकारचं त्या नाथाचं नाव होतं। आणि पुढे तो प्रवाह कसा गेला, कुठे गेला,
तो विस्तार पावला किंवा तिथेच थांबला याबद्दल माझ्यापर्यंत तरी काही माहिती नाही, परंतु सत्यमल नाथांपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर हा नाथबंधाचा विस्तार सांगितला जातो. ही जी काही गुरु परंपरा ती सांगितली जाते. असो, आपलं कुठं चाललं होतं? अनेक जपी संन्यासी, अनेक जपी संन्यासी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी बोलवले. का तर संत संमेलन घ्यायचं, संत संमेलन घ्यायचं होतं. आणि म्हणून गोरक्षनाथांनी चित्रसेन जे आहेत तर त्या चित्रसेनांना या ठिकाणी आदेश केला, आज्ञा केली, तुमचे गंधर्व बोलवा आणि आमंत्रण पाठवा. सगळ्या देवदेवतांना आमंत्रण पाठवलं. मग कोण कोण आलं इथपर्यंत आपलं मागच्या भागात चाललं होतं. सिंहावलोकनी असावीत, मागील पाठ असावा. नाही ते व्हॉट्सअपमध्ये पुढचे मेसेज सगळ्यांना माहिती असतात, माग किती पडतात, जीबी भरते सांगता येत नाही. पूर्ण मोबाईल अगदी हँग होण्याची वेळ येते. तरीही माणसं मागचे मेसेज वाचतच नाही ना. तर त्या पद्धतीने पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं नको व्हायला. सिंहावलोकन असावं कुठल्याही कथेचं. आणि म्हणून गोरक्षनाथाने आज्ञा केली. गंधर्वराज चित्रसेन आले. 100 गंधर्वांना सांगितलं. 10 दिशांना गर्भगिरी पर्वतावरून ते 100 गंधर्व निघालेले आणि त्यांनी सगळ्या देवदेवतांना जपी संन्यासी प्राज्ञावंत गुप्त प्रगट काय असतील ते भारतामध्ये भारताबाहेर काय असतील जेवढे संत त्यांना सगळ्यांना सांगितलं. गर्भगिरी पर्वतरांग बीड जिल्हा नगर जिल्ह्याची सीमारेषा मणिमायबा प्रदेश. आणि तिथे एक काळ असा होता की फार मोठं भव्य दिव्य संत संमेलन भरलं होतं, भंडारा झाला होता, अन्नदान घडलं होतं. आणि त्या ठिकाणी अनेक नाथ, अनेक विविध संप्रदायांची संत मंडळी उपस्थित झाली होती. फार पावन प्रदेश महाराज. आणि त्या प्रदेशामध्ये दत्तदेशी योगी दाभाडे घडला, लहानचा मोठा झाला. त्या मातीत आम्ही बागडलो, खेळलो, उड्या मारल्या, लहानची मोठी झालो. फार आनंद वाटतो, फार भाग्य वाटतं की नाथांच्या भूमीमध्ये आम्ही लहानची मोठी झालो. ती माती एवढी पवित्र आहे, एवढी पवित्र आहे. आणि त्या मातीमध्ये आपण घडलो. हे दत्तदेशी योगेश दाभाडेचं फार मोठं भाग्य महाराज, कोणाला मिळत नाही. दत्तगुजबाईंचं एवढं मोठं कार्य होतं, एवढं सगळं काही घडतंय, हे नाथांचीच कृपा आहे, माझ्या दत्तरायाचीच कृपा आहे. आणि म्हणून हे सगळं काही घडतंय. त्या मातीचा हा गुणधर्म आहे महाराज. आणि म्हणून दत्तगुजबाईंनी तुम्हाला ऐकायला भेटते, महाराष्ट्र नव्हे जगामध्ये वेळ लागला दत्तगुजबाईंचं, अशी मला अमेरिकेतून कमेंट येतात. म्हणून सांगतो, स्वतःची छाती ठोकून घेऊ नये, स्वतःची पाठ स्वतःने थोपटून घेऊ नये, परंतु जे सत्य आहे ते सांगायला हरकत नसावी. आणि म्हणून ही नाथांची कृपा आहे, मेरी भक्ती, गुरु की शक्ती, माझ्या दत्तरायाची कृपा आहे असं मी म्हणेल. आणि गर्भगिरीवरती एक काळ संत संमेलन घडलं होतं. कोण कोण आलं होतं त्या संत संमेलनामध्ये? ऐका, शुकमुनी आले होते, साक्षात श्री दत्तात्रय प्रभू आले होते, याज्ञवल्क्य मुनी त्या ठिकाणी आले होते, वसिष्ठ आले होते, रामरायांचे गुरु वसिष्ठ आले होते, वामदेव आले होते, कपिल मुनी आले होते, पराशर आले होते, नारद मुनी आले होते, वाल्मिकी ऋषी ज्यांनी रामायण लिहिलं महाराज, वाल्मिकी ऋषी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. एवढी मोठी संत मंडळी, ऋषी मंडळी ज्या गर्भगिरीच्या पर्वत रांगेवरती, त्या गर्भगिरीच्या माथ्यावरती, त्या डोंगरावरती जिथं मायंबा मळी आहे, आज नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ महाराजांची समाधी स्थान, तसं समाधी म्हणणं मला आवडतच नाही, परंतु काय करावं, म्हणावं लागतं, समोरच्याला कळत नाही ना. जिथं मायंबा आहे, जिथं मडी कानिपनाथ महाराज वास्तव्यास आहेत, आणि अशा ठिकाणी ही संत मंडळी सगळी आली होती. काय आनंद उत्सव असतील महाराज. संत कोणालाही मिळत नाहीत,
संत सहजासहजी मिळत नाही. भगवंत मिळणं सोपं आहे, पण संत मिळणं फार कठीण आहे. श्रीमंत माणसं भेटणं सोपं आहे, श्रीमंत माणसं भेटतील, पण श्रीमंत कसं व्हायचं हे शिकवणारी माणसं फार कमी मिळतात. श्रीमंत मी कसा झालो कुणी सांगत नाही. कुठे गुंतवले, शेअर मार्केट, पैसे कमवतात पण सांगत नाही, शिकवत नाही. त्याच्यामध्ये नेमकं कसे गुंतवायचे, ते कसे शेअर विकत घ्यायचे सांगत नाही कोणी. आजकाल फार चाललं त्याचं फॅड. तर त्या पद्धतीने देव भेटतो, पण देवच व्हायचंय, पूजनीय आदरणीयच व्हायचंय हे संत शिकवतात फक्त. आणि म्हणून संतांना शरण जायचं की जीवनामध्ये कल्याण कसं करावं, चिरकालीन कीर्ती तुमची दरवळत राहील असं दिदीप्यमान कार्य कसं करावं जीवनामध्ये जगत असताना, ऐहिक आणि पारलौकिक सुख कसं साधावं संतच सांगतात, देव नाही सांगणार. देव तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट देईल, भुलवेल, स्वतःची बढाई करून घेईल, स्वतःची खुशामत करून घेईल. देवांचे स्तोत्र आहेत, संतांचे आहेत का काही? संतांचे स्तोत्र नसतात, संतांचे अभंग आहेत, संतांचे उपदेश आहेत. स्तोत्र कोणाची गातात हा फार मोठा अभ्यासाचा विषय ध्यानात घ्या. संतांची स्तोत्र अलीकडे बनवली, पण संतांचे स्तोत्र नाहीत, देवाचे स्तोत्र आहेत. चांगल्या पद्धतीने तुम्ही अजूनही अभ्यास करून पहा, संतांचे स्तोत्र तुम्हाला पाहायलाच मिळणार नाही. संतांनी लिहिलेली स्तोत्र आहेत, पण संतांचे स्तोत्र नाही सापडणार. संतांचे अभंग सापडतील, संतांचं काव्य उपदेश पर तुम्हाला सापडेल, स्तोत्र नाही. कारण की संत उपदेश करतात. कशामुळे? माणसात ते देव घडवतात. आणि जी देवता असते, देवता बोलवतात, संत ही घडवतात. हा फरक आहे देव आणि संतांमध्ये. आणि म्हणून इतकी मोठी महान अशी ऋषी मंडळी त्या गर्भगिरी डोंगरावरती आली. किती आनंदाचा तो उत्सव असेल विचार करा तुम्ही. साधू संत येते घरात, तुझी दिवाळी दसरा यापेक्षा काय वेगळं सण आणि उत्सवाचं स्वरूप असतं. संत येतात तोच खरा आनंदाचा उत्सव. का? संत शिकवतात, संत सांगतात, संत मार्गदर्शन करतात. आणि म्हणून एवढी मोठी संत मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत. 88,000 ऋषीगण आले गर्भगिरीवरती. 88,000 ऋषीगण, विचार करा, गर्भगिरीवरती त्या काळी आले होते 88,000. आपल्या लग्नाला आपण पत्रिका देऊन सुद्धा लोक येत नाहीत, आणि तिथे 88,000 ऋषीगण आलेले होते. फक्त ऋषीगणच आले का हो? फक्त ऋषीगणच आले का? हो, ऋषीगण नाही, स्वर्ग नगरीमधून देव आणि किन्नर सुद्धा आलेले आहेत, गंधर्व लोक सुद्धा आलेले आहेत, वसु लोक सुद्धा आलेले आहेत, तपोलोकातील सुद्धा महात्मे त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने फार दिव्य गोरक्षकमया गिरिगर्भादेसी भानु कवी पाये वर्णयाते. सूर्य सुद्धा त्या गोष्टीचं वर्णन करू शकत. सूर्य जरी कवी झाला ना, सूर्याला सगळं दिसतं ना, सर्व काही चित्रित व्हावं म्हणून आपण काय करतो, ड्रोन कॅमेरा लावतो. ड्रोन कॅमेरा, बरोबर ना, असं तो उंच आकाशातून असा फिरतो. का? सर्व चित्रित व्हावं. तिथं किती माणसं आली, मंडप किती मोठा, काय ते मंदिर कसं दिसत, कसं सजवलं, कशी लाइटिंग लावली, काय केलं. आजकाल आहे ते एखादं उत्सव असलं ड्रोन कॅमेऱ्याने रात्रीची शूटिंग असते, दिवसाची शूटिंग असते, एखादी सभेची शूटिंग असते, एखाद्या उत्सवाची शूटिंग असते, ड्रोन कॅमेऱ्याने घेतात. का? उंचावरून फार दिसतं. ड्रोन कॅमेरा किती उंचावरती असतो? काहीतरी उंचीवरती, नगण्य उंची. पण त्याच्यापेक्षा सूर्य किती उंचावर आहे. मग त्या उंचावर असणाऱ्या सूर्याला सगळं दिसतं ना जग. आपण गोधड तोंडावर घेतलं म्हणजे सूर्य आपल्याला पाहणार नाही असं थोडीच आहे ना.
तर त्या पद्धतीने सूर्याला सगळं दिसतं. ज्याने तोंडावर गोदड घेतली ते सूर्याला दिसतच ना. सूर्य सगळ्यांना प्रकाश देणार आहे, सूर्य सगळ्यांना जाणणार आहे, पाहणार आहे दिवसा, बरोबर. तर त्या पद्धतीने सूर्य जर कवी झाला आणि त्याने जर वर्णन करायचं ठरवलं, गर्भत्रीवरती किती संत मंडळी जमा झाली होती त्या काळी, तो सुद्धा सक्षम नाही, तो सुद्धा अधुरा आहे. ध्यानात घ्या, त्याची सुद्धा शक्ती चालणार नाही, त्याची सुद्धा प्रतिभा त्या ठिकाणी कमी पडेल, मती कुंठित होईल. अशा प्रकारची गोरक्ष किमया गिरी गर्भाद्रीसी, गोरक्षाची किमया गिरी महाराज. काय किमया केली, काय जादू केली गोरक्षनाथ महाराजांनी. 88,000 संत मंडळी, देवी देवता, यक्ष गंधर्व किन्नर राक्षसांसहित त्या ठिकाणी आमंत्रित केली आणि गुरूंची, आपल्या गुरूंची जी काही इच्छा होती ती पूर्ण केली, गुरूंची इच्छा पूर्ण केली. आणि काय केलं, गुरूंची इच्छा पूर्ण केली. काय असतं जीवनामध्ये, एखादा शिष्य असेल तर शिष्याची जबाबदारी असते आपलं गुरुचं नाव मोठं व्हावं, शिष्याची जबाबदारी. आई वडील असतील, त्यांचे बालक असतात, त्या बालकांनी मोठं होऊन आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करावी, आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करावं, ही त्या बालकाची जबाबदारी. आजकाल मुलं बिघडत चालली कारण की संस्कार मिळत नाहीत, फार मोठी खंतीची बाब आहे. आणि अनेक कुटुंबामध्ये ह्या गोष्टी समस्या वाटतात. तो माझा ऐकतच नाही, प्रत्येक आई वडील हेच म्हणतात, तो माझं ऐकत नाही. बऱ्याच जणांची ही समस्या आहे. कशामुळे ऐकत नाही, की आम्ही ज्यावेळेस संस्काराचे त्यावेळेस कुठेतरी कमी पडतो, ज्यावेळेस धाक ठेवायचे त्यावेळेस कमी पडतो, आणि नंतरचा काळ असा येतो की ते ऐकतच नाही. तर त्या पद्धतीने जशी आई वडिलांची जबाबदारी संस्कार देणे, तर त्या पद्धतीने मुलांची सुद्धा जबाबदारी अशी की आपल्या आई वडिलांचं आपण ऐकलं पाहिजे, त्यांचं नाव रोशन होईल, अशा पद्धतीने मोठं होईल आपल्या आई वडिलांचं नाव. अशा पद्धतीचं आदर्श काम आपण काहीतरी केलं पाहिजे समाजामध्ये असताना. हे त्या मुलांची खऱ्या अर्थाने जबाबदारी असते महाराज. आणि म्हणून मी एकच वाक्य सांगेल आजच्या काळासाठी, आजच्या तरुणाईने कितीही वाईट काम करा, माझं काही मत नाही त्या विषयावर. तुमचे मित्र कसे आहेत, तुमच्या मैत्रिणी कशा आहेत, काय कसे आहेत, परंतु हे करत असताना फक्त एकच विचार डोक्यामध्ये ठेवा, एकच विचार, आणि तो विचार म्हणजे असा की आपल्या कार्यामुळे आपल्या आईवडिलांची बदनामी होणार नाही. कुठलंही काम करा, काम करण्याबद्दल दुमत नाही माझं, असं म्हणणार नाही तुम्ही हेच करू नका, तेच करा, ते करू नका, हेच करा, परंतु आपल्या कामामुळे आपल्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही, शर्मेने आपल्या आईवडिलांना कुणी बदनाम करणार नाही, आपल्या आईवडिलांची कीर्ती कुठं मलिन होणार नाही, असं कार्य आपल्या हातून घडणार नाही. एवढी खबरदारी प्रत्येक जर पाल्याने, बालकाने जर घेतली तर जगामध्ये त्या बालकाला, त्या मुलाला, त्या मुलीला वाईट म्हणण्याचं धाडस कोणी करू शकत नाही. हा तत्वच वाहिनीचा शब्द आहे. आणि म्हणून गुरूंची इच्छा पूर्ण करावी शिष्याचं काम. ज्ञानेश्वरी वाचा, माऊलींनी आपल्या गुरूंची इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत, आणि आपल्या गुरूंच्या शब्दाला किती किंमत दिलेली आहे, किती आदर दिलेला आहे, ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर कळतं माणसाला. आणि म्हणून हा नाथपंथच आहे, वेगळं काय, ही परंपराच आहे नाथांची. शिष्य आपल्यासाठी कधी जगतच नाही, नाथपंथातील तो गुरुसाठी जगतो, फक्त गुरु. माझे गुरु मोठे झाले, माझ्या गुरुचं नाव मोठं झालं, बस शिष्याला धन्यता वाटते. आणि म्हणून गोरक्ष किमयागिरी ग्रंथाला नावच जादू आहे, शिष्याची जादू. जादू चालवणार कोणी, जादू शिकवणार कोणी,
मेरी भक्ती गुरु की शक्ती. आणि म्हणून 88,000 संत मंडळी त्या ठिकाणी आलेली आहे. गंधर्व लोकातील आलेले आहेत, वसु लोकामधील आलेले आहेत, तपो लोकामधील आलेले आहेत, अनेक महात्मे त्या ठिकाणी आलेत. आणि आपल्या विमानामध्ये बसून उपरिचर नावाचे जे वसु ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत महाराज. ते सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. देवा साधू संता भंडारे भरवी षड्रसी जेववी पाकवानांनी. वसु लोकातून अष्टवसूंमधील जे काही प्रमुख आहेत तर ते उपरिचर नावाचे वसु आणि ते वसु सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि किल्लू तळेचा म्हणजे मैनाकिनीचं चरित्र मागील कथाभाग ज्यांनी श्रवण केलेत काळजीपूर्वक त्यांना कळेल उपरिचर वसु नेमके कोण होते, किल्लू तळा म्हणजे मैनाकिनी कोण होती, मच्छिंद्रनाथ महाराजांनी मैनाकिनीचं नेमकं चरित्र काय आहे, मीननाथ कुठून आले आणि हे गारवागिरीवरती आले गोष्ट घरी, परंतु कसे आले, कुठून आले याचा संपूर्ण इतिहास तुम्हाला मागील भाग पाहिल्याच्या नंतर कळेल. मी पुन्हा त्या गोष्टी सांगणार नाही. कथा भाग एकतर फारच अगदी मारुती रायांच्या शेपटीसारखा वाढत चाललेला आहे आणि म्हणून जास्त मी सांगणार नाही. मागील कथा भाग पाहावेत ही विनंती असेल. सर्व वृत्तांत मैनाकिनीचा मच्छिंद्रनाथांना सांगतायत आणि उपरिचर वसु जे काही पूर्ण वृत्तांत आहे, काय अवस्था झाली मच्छिंद्रनाथांपासून विलग झाल्याच्या नंतर त्या मैनाकिनी राणीची, तर ती संपूर्ण कथा, ते संपूर्ण वर्णन ते उपरिचर वसु सांगतायत. मच्छिंद्रनाथाने विचारले कशी ती बरी ना, तर त्यावेळेस उपरिचर वसु म्हणतायत अहो मच्छिंद्रनाथ महाराज, मैनाकिनी पृथ्वी तळावरून श्रीदेश तिने सोडला आणि जेव्हापासून ती सिंहल द्वीपामध्ये गेली ना, काय तिचं वर्णन करावं महाराज, त्या मैनाकिनीचं काय सांगावं नाथजी तुम्हाला. तुमच्या वियोगामुळं, फक्त तुमच्या विरह दुःखामुळं मैनाकिनीची तब्येत ढासळली हो, अगदी क्रूश झाली, सडपातळ झालेली ती, अत्यंत तिचं शरीर हे क्रूश झालेलं आहे, हडकुळ झालेलं आहे, तब्येत तिची अगदी डाऊन झालेली आहे आणि मैनाकिनी फारच तुमची आठवण काढते, तुम्हाला फारच मिस करते. आताच्या भाषेत सांगायचं म्हणजे हे मच्छिंद्रनाथांना उपरिचर वसु सांगतायत मैनाकिनीची भावना, मैनाकिनीची अवस्था. आणि मग साहजिकच मच्छिंद्रनाथ महाराज सुद्धा इतके दिवस त्या मैनाकिनीच्या सोबत श्रीराज्यामध्ये राहिले. मीननाथासारखा पुत्र रत्न सोबत आहे मच्छिंद्रनाथांच्या मैनाकिनीपासून प्राप्त झालेलं. साहजिकच मच्छिंद्रनाथांना हे ऐकल्याच्या नंतर आपल्या मैनाकिनी बद्दलचे वाक्य ते कुठेतरी भावुक झालेले असावेत आणि म्हणून उपरिचर वसूने लगेच विषय पालटला, बदलला आणि लगेच म्हणते हवं ते काही का असे ना असू द्या म्हणे मच्छिंद्रनाथ महाराज, काही एक अडचण नाही, ते आपले गोरक्षनाथ मीननाथ वगैरे बरेच ना, सर्व काही व्यवस्थित आहेत ना, खुशाल आहेत ना तुम्ही. आपण जसं विचारतो ना, पूर्वीच्या काळामध्ये पत्रव्यवहार असायचा, फोन टेलिफोन वगैरे काही नसायचं. जरी गुरु अंतर्ज्ञानी असले तरी अंतर्ज्ञानाने कुठल्या आणि किती गोष्टी जाणणार ना, आणि कुठवर जाणायच्या, मग साधनं सोडायची ना, अंतर्ज्ञानी सगळं जाणतच बसायचं कोणाचं काय चाललंय ते, असं नसतं बाबा. आणि म्हणून त्या काळी एक सोहळा असायचा, लग्न सोहळा वगैरे असा, तर त्यावेळेस सगळेजण एकत्र यायची आणि मग विचारपूस करायची. अरे त्यावेळेस तो भेटला होता मला, त्यात बरेच जण काही गेलेली असायची, काही जिवंत असायची, कोणाचे जीवनात अनेक काही घटना घडलेल्या असायच्या, फार बदल घडलेले असायचे आणि फार दिवसानंतर ते भेटायचे आणि म्हणून ते विचारपूस करायचे एकमेकांना. कारण की त्यावेळेस आता सारखा मोबाईल नाही, सकाळी फोन, दुपारी फोन, संध्याकाळी फोन, 3 टाइम गोळ्या औषधं जसं डॉक्टर सांगतात तसं काही काही फोन लावत असतात आपापल्या स्वगृही विवाहाच्या नंतर. अशी काही काही मंडळी आपल्याकडे आहे, त्यांचं नाव घेणं उचित नाही. तर त्या पद्धतीने असतात आपल्याकडे आताच्या काळातील काही काही मंडळी. तर त्या काळी त्या गोष्टी सहज साध्य नव्हत्या, उपलब्ध नव्हत्या सुखसुविधा. त्यावेळेस मोबाईल फोन, व्हिडिओ कॉलिंग गोष्टी नव्हत्या त्या काळी. त्याच्यामुळे
कोणीतरी येणार मग सांगणार. तर संत संमेलनाच्या निमित्ताने उपरिचर नावाचे वसू सिंहला द्वीपाच्या त्या प्रदेशामधून आलेले आणि मैनाकिनीचा सर्व वृत्तांत त्याने नाथांना सांगितला. नाथजी भावुक झाले. ज्या मैनाकिनीने आपल्याला मीननाथासारखा पुत्र दिला, या मैनाकिनीच्या श्री देशामध्ये आपण कितीतरी काळ व्यतीत केला आणि ज्या मैनाकिनीने आपल्याला फार असं सुख दिलेलं आहे, तर त्या मैनाकिनीची ही अवस्था पाहिल्याच्या नंतर नाथांच्या विरहाने तिचं ते दुःख, तिची ती तब्येत ढासळलेली, ती सर्व काही अवस्था जीवनाची पाहिल्याच्या नंतर, ऐकल्याच्या नंतर महाराज साहजिकच मजरनाथ सुद्धा थोडेसे भावुक झालेले असावे असा एक भाव आपल्याला या नाथचरित्रामधला दिसतो. आणि त्यावेळेस लगेच ते विषय बदलतायत आणि म्हणतायत, हा ते काही का असे ना म्हणे महाराज असू द्या, नाथजी आपले ते मच्छरनाथ आपलं गोरक्षनाथ महाराज, मीननाथ महाराज कुठे दिसत नाहीत, त्यांचं कसं काय बरे, तब्येत वगैरे सगळे खुशाल आहात ना. तर अशा पद्धतीने ते विचारपूस करायला लागलेले आहेत. ईश्वराच्या कृपेने तुमची व मैनाकिनीची लवकरच गाठभेट होईल. भाऊक झाल्याच्या नंतर उपरिचर बसून म्हणतात, मैनाकिनी आणि तुमची लवकरच गाठभेट होईल. ईश्वराची कृपेने लवकरच तुमची भेट होऊ. परंतु ते गोरक्षनाथ मीननाथ व्यवस्थित अशी विचारपूस ते उपरिचर बसू नाथजींना मायंबा गर्भगिरीच्या त्या संत संमेलनामध्ये मच्छरनाथांना करताना आपल्याला दिसतायत. पुढे नाथजी म्हणतायत, तुमच्या कृपेने सगळं काही चांगलंय, आनंद आहे. काय म्हणणार आहेत मच्छरनाथ यापेक्षा? शिष्य आपला असा, तो मीननाथ तर छोटाच, स्त्री देश सोडून निघालोय, सोन्याची विटे फेकून दिली, करायचं होतंय काहीतरी वेगळंच. परंतु मोठे वरिष्ठ आहेत, सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी, काय म्हणणार आहेत मोठे माणसं? आनंद एवढंच म्हणतात. मोठ्या माणसांना काय दुःख असतं ना, ज्याचं त्याला माहित असतं. घरामध्ये जो कमावता असतो त्याचं दुःख फार वेगळं असतं, पण तो दाखवत नाही. दाखवलं की सगळं कोलमडतं. स्फूर्ती जी असते तर ती त्याच्याकडे असते. घर चालवण्याची स्फूर्ती, प्रेरणा सगळी त्याच्याकडे असते. तो जर खचला ना, घरातला कर्तृत्ववान माणूस, कमवता माणूस जर खचला ना, मग त्याच्या खालची जी काही काम करणारी मंडळी असते, इतर सदस्य, तर ती सुद्धा खचल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून स्फूर्ती राहत नाही, अंगामध्ये ताकद राहत नाही, आशा राहत नाही, जीवन जगण्याची निराशा त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून मच्छरनाथ काय म्हणणार आहेत? छान आहे, आनंद आहे. अशा पद्धतीने मच्छरनाथ महाराज त्या उपरेचर बसून सांगतात. आणि तेवढ्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं त्या ठिकाणी आगमन होते. आणि आताच ब्रह्मदेव महाराज, भगवान श्री विष्णू, भगवान महेश्वर या ठिकाणी आपल्या संत संमेलनासाठी उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांचं सर्वांनी स्वागत वगैरे करावं असं आपल्याकडे असताना की आमदार आत्ताच त्यांचं आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करावं. तरी या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो. आपला अमूल्य अशा प्रकारचा वेळ तुम्ही या आमच्या महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमासाठी दिलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक धन्यवाद, आभार, सर्वांचे स्वागत. असं जे आजकाल ते अलाउन्सिंग फार छान करतात काही जण सूत्रसंचालनवाले, तसं त्या ठिकाणी उपरेचर वसू आणि मच्छरनाथ महाराज यांचा एका कोपऱ्याला कुठेतरी संवाद चालू आहे. त्या ठिकाणी उपरेचर वसूंचं विमान उतरलं त्या ठिकाणी आणि तेवढ्यात ब्रह्मा विष्णू महेश्वर आलेले दिसत आहेत. आणि मग काय हो, मग तर पृथ्वी तलावर त्या गर्भगिरी पर्वतावरती सृजन करते, पालन करते, संवार करते, तिघही आलेत. यापेक्षा आनंदाची कुठली गोष्ट असावी? आणि मग सर्व देव आलेत, सर्व संत आलेत, मच्छरनाथांची सर्वजण खुशाली घेत आहेत. हो मच्छरनाथ महाराज, सगळं व्यवस्थित चाललंय ना? नाथपंथाची दीक्षा घेतली, तिकडे तुम्ही तपश्चर्या केली अंजनेय पर्वतावरती, सप्तशृंगी मातेच्या तिथे तुम्ही
जगदंबेला प्रसन्न करून घेतलं आणि त्या ठिकाणी त्या शतकुंडावरती तुम्ही गेला, स्नान वगैरे केलं, सूर्यमंत्र जपला, दुसरा अध्याय आठवा जरा, मग कळेल मी काय बोलते. दत्तगुरुबाईंनी कळायला पूर्वार्ध छान लागतो म्हणजे उत्तरार्ध कळतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि कसं काय मध्ये चाललंय सर्व नाथ पंथ वगैरे शाबरी विद्या तुमची सगळं काही काम करते ना. सगळेजण खाली कुशल विचारतायत मच्छरनाथांना. अरे मच्छरनाथ महाराजांनी बोलवलंय आणि ज्यांनी बोलवलं तर त्यांच्याकडे साहजिकच विचारपूस करणं गरजेचं असतं ना. तर त्या पद्धतीने सगळेजण विचारपूस करतायत. सगळे देवी देवता येत आहेत. अनेक गंधर्व किन्नर यक्ष काय असतील संत मंडळी, जपी तपी संन्याशी अनेक संप्रदायाची अनेक पंथाची संत मंडळी त्या ठिकाणी येत आहेत आणि नाथांना मच्छरनाथांना विचारपूस करतायत आणि आपापल्या नियोजित कक्षामध्ये विराजमान होत आहेत. सगळ्यांची छान अशा प्रकारची व्यवस्था जे ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने सगळ्यांचं वेगळे कक्ष, वेगवेगळ्या अशा खोल्या त्या ठिकाणी तयार करून दिलेल्या होत्या. मच्छरनाथ महाराजांनी फार एवढं छान नियोजन होतं त्या संत संमेलनाचं, सर्व देवी देवतांच्या त्या सोहळ्याचं. अत्यंत मनोहारी अशा प्रकारचे दृश्य आणि काय नियोजन होतं त्या काळाचं. खरंच आजच्या काळात त्या गोष्टी आदर्श घेण्यासारख्या नाहीच का. तुम्ही विचार करा, साधं आपल्याकडे जागरण गोंधळ असू द्या किंवा सत्यनारायणाची महापूजा असू द्या, तर लोक एकटे जर प्रसाद जर घेण्यासाठी आले ना तर धांदल उडते. कोणाला प्रसाद देऊ, कोणाला शिर देऊ, कोणाला तीर्थ देऊ, काही कळतच नाही. असं कधी कधी घडतं. साधं सत्यनारायण जर असलं तर सगळे गडबडून जातात. एवढी मोठी मंडळी गर्भगिरीवरती आलीत, काय नियोजन असं मच्छरनाथांचा तुम्ही विचार कधी केलाय का या गोष्टीचा? आणि तुम्ही काय म्हणता बाकड कथा आहे, काय चमत्काराची कथा सांगताय? अरे ह्या गोष्टी शिका. गोरक्षिकेमेगिरी शिकवते, नवनाथ भक्तिसार सांगतो कसं नियोजन करावं. सगळ्या जगातले देव आलेत, सगळ्या जगाचं त्यावेळेस पत्रकार नव्हते. लाईव्ह प्रदर्शन जर दाखवला असतं ना तर सगळ्या जगामध्ये असा सोहळा गिनीज बुकामध्ये नोंद झाले असते महाराज. आताच्या काळात सांगायचं म्हणजे एवढी छान व्यवस्था मच्छरनाथांनी आपल्याला केलेली दिसते गर्भगिरीमध्ये त्या गाडी. विचार करा. आणि सगळी देव एकमेकांना भेटतायत, एकमेकांची विचारपूस करतायत. अहो देवांना आपले महल सोडून जाण्याची मुभा तरी कुठे, संतांना आपले आश्रम सोडून जाण्याची मुभा तरी कुठे. आणि एवढी देवी देवता एकत्र पाहण्याचा योग तरी कोणाच्या जीवनामध्ये आहे विचार करा तुम्ही. परंतु एकाच वेळी सगळी देवी देवता मिळावीत, एकाच वेळी सर्व भारतातील गुप्त प्रत्यक्ष जे काही जपीतपी संन्यासी योगी प्रज्ञावंत महात्मे एकाच वेळी भेटावेत असा योग यावा. सगळे वरिष्ठ कनिष्ठ काय जेवढे देवी देवता असतील ते एकाच वेळी भेटावे असा योग यावा. काय करावं लागेल महाराज त्यासाठी? काय करावं लागेल? प्रश्न पडलाय तुम्हाला कधी? काहीच करायचं नाही. आमच्या नाथांना शरण जायचं, नवनाथांना शरण जायचं, माझ्या मच्छरनाथाला शरण जा, कानिफाला शरण जा. सगळी देवी देवता, सगळे ऋषीमुनी, सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला एकाच वेळी मिळतील महाराज. कारण की नाथांचं सामर्थ्य एवढे, एक आमंत्रण जर दिलं तर सगळ्यांना यावं लागतं. हे सामर्थ्य आहे माझ्या नाथाचं. आणि म्हणून तुम्हाला एकाच वेळी सगळ्यांना जर प्रसन्न करून जर घ्यायचं असेल, मग ते देवी देवता असतील किंवा संत महात्मे असतील, तर तुम्हाला नाथांना शरण जाण्याशिवाय पर्याय नाही महाराज. आणि म्हणून पुढं अजून काय नियोजन झालं, अन्नदान कशा पद्धतीने घडले सुद्धा आपल्याला ऐकायचंय. परंतु पुढील भागामध्ये पाहत राहा दत्तगुरुबाई युट्यूब चॅनल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर सुद्धा करत चला. दत्तदेसी योगेश दावडबीड. नमो दत्त.